नमस्कार मंडळी, चला तर गवारीच्या तेच त्याच भाज्या खाऊन कंटाळला असेल तर हा वेगळा प्रकार एकदा नक्की बनवून पहा। तर आज आपण गवारीचा असा काही वेगळा प्रकार करणार आहोत जो की तुम्ही आजवर कधीच खाल्ला नसेल। त्यासाठी इथे आपण 200 ग्रॅम इतक्या गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहे। शेंगा अगोदरच स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या, त्यानंतर ह्या मोडून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर आपल्याला गवारीच्या शेंगा मोडून घेतल्यानंतर देखील एकदा धुवून घ्यायच्या आहे। तसंच गवारीच्या शेंगा मोडत असताना अशा प्रकारे जर शिरा निघत असतील तर त्या सुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहे। तर अशाच पद्धतीने आपण या संपूर्ण गवारीच्या शेंगा मोडून घेणार आहोत। त्याचबरोबर गवारीच्या शेंगा मोडत असताना यामध्ये जास्त प्रमाणात जाड किंवा मोठ्या साईजची निब्बर शेंग वापरायची नाही। अगदी कवळी लुसलुशीत म्हणजे कसे ओळखायची, तर अगदी सहजच हाताने शेंगा मोडल्या जातात। तर तुम्ही पाहू शकता आता याच पद्धतीने सर्व शेंगा ज्या आहेत ते मोडून घेतलेले आहे। आता हे शेंगा धुण्याची गरज नाही तरी सुद्धा आपण मनाची शंका म्हणून एकदा हे शेंगा धुवून घेणार आहोत। तर आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि थोडेसे अगदी हलकेशा आपल्याला अशा पद्धतीने चोळून धुवून घ्यायचे आहे। तसं तर ह्या शेंगा अगोदर आपण एकदम स्वच्छ धुतलेल्या असल्यावर गरज पडत नाही, पण चला इथे एकदा धुवून घेतल्या, पाणी काढून टाकलं। त्यानंतर इकडे लगेचच गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। त्यावरती या गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे। तर आजची रेसिपी ना खरंच खूप खास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, तसंच व्हिडिओ सोडून जाऊ नका। निवांत एकदा तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हा गवारीच्या शेंगांचा आगळा वेगळा प्रकार खायला मिळेल किंवा पाहायला मिळेल। तर मस्त अशा तेलावरती गवारीच्या शेंगा थोड्याशा अशा मिनिटभरासाठी आपल्याला परतवून घ्यायच्या आहे। परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे पाव वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। तसं पोहे खाण्याच्या चमच्याने 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला बेसन पीठ लागेल। तर हे बेसन पीठ आपल्याला आता गवारीच्या शेंगांमध्ये घालायचं आहे आणि तेलासोबत गवारीच्या शेंगा बेसन पीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे। तर पहा अशा प्रकारे आपल्याला हे गवारीच्या शेंगा व बेसन पीठ खमंग वास येईस्तोवर भाजून घ्यायचं। जसं जसं यामधलं बेसन पीठ भाजेल ना तसं यामधून सुगंध यायला सुरुवात होते। हलकासा तुम्हाला कलरही इथे बदललेला दिसत असेल। आता याच पद्धतीने थोड्या वेळासाठी भाजून घेऊया। तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजेच मला पर्सनली आभार मानता येतील। तसंच तुम्ही आणखीन आरकेस फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करायला मात्र विसरू नका। तर इथे छान असं आपलं बेसन पीठ भाजलं गेलेलं आहे, तुम्हाला कलरही चेंज झालेला दिसत असेल। त्याचबरोबर गवारीच्या शेंगांमधूनही खमंग असा वास येत आहे, मस्त अशा भाजल्या गेल्यात। थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा होता, पण इथे थोडंसं जास्तच पाणी पडलं, त्यामुळे काय लगेचच गवारीच्या शेंगा काढून घेतल्या। त्यानंतर इकडे पुन्हा एकदा कढईमध्ये तेल घालायचं। आता इथे थोडंसं जास्तीचं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे। जिरेही छान फुलले की लगेचच त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घालून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे कांदा चांगला 70% तरी आपल्याला परतवून घ्यायचा आहे। त्यासाठी हा सतत हलवत तेलामध्ये कांदा चांगला परतवून घेऊया। त्यानंतर यामध्ये घातलेली आहे 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट। तर ही घरगुती आलं लसूण पेस्ट आपण बनवलेली आहे ती टाकून घेतली। त्यानंतर पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं। कांद्याच्या अगोदर जर आलं लसूण पेस्ट टाकली तर ती जास्त प्रमाणात करपल्या जाते, त्यामुळे आपण इथे कांदा घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। म्हणजे काय होतं, कांद्यासोबत ती देखील छान परतल्या जाते आणि तिचा जो काही खमंगपणा आहे तोही तसाच राहतो। तर पहा इथे आपण चांगला 2-3 मिनिटे कांदा परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। कांदा तुम्हाला दिसतच असेल की छान असा परतल्या गेलेला आहे। आता टोमॅटो देखील आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। जोपर्यंत टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत शिजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हा टोमॅटो सुद्धा परतवत राहायचा आहे। आता जेव्हा आपण टोमॅटो परतवतो त्याचबरोबर कांदा आणखीन परतल्या जातो। तर याचं काय करायचं आहे मी तुम्हाला ते पुढे सांगतेच, पण आपण त्या अगोदर टोमॅटो चांगला असा परतवून घेऊया। असा पांगून ठेवला की पटकन असा परतल्या जातो। त्याचबरोबर इथे फ्रेश असा थोडासा कढीपत्ता घालून घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया। कढीपत्ता सुद्धा डायरेक्ट तेलात न टाकता अशा पद्धतीने टाकायचा, म्हणजे जो काही आपला कढीपत्त्याचा स्वाद असतो तो आपल्याला भाजीमध्ये आहे तसा राहतो। जर तुम्ही तोच कढीपत्ता तेलामध्ये टाकला ना तर त्याचं बऱ्यापैकी फोडणीमध्येच त्याचा वास निघून जातो। हवा तितका भाजीमध्ये टेस्ट उतरत नाही किंवा तिचे सत्व उतरत नाही। तसा तर कढीपत्ता आरोग्यासाठी खरंच खूपच फायदेशीर असतो, त्यामुळे कढीपत्ता कधीही भाजीमध्ये कशातही टाकताना शेवटून टाकायचा आहे।
त्यानंतर यामध्ये पाव चम्मच इतकी हळद घालायची, घरगुती मसाला घालायचा, तसंच कुठलाही एखादा गरम मसाला, कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मसाले मी अर्धा चमचा वापरलेले आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कितपत आवडतं किंवा तुमच्या घरातील मसाले कितपत तिखट आहेत या हिशोबाने तुम्हाला इथे वापरायचे आहे। त्यानंतर हे संपूर्ण मसाले आपल्याला या कांदा टोमॅटोच्या प्युरीमध्ये मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे। त्यानंतर मिक्स करून झाल्याच्या नंतर ज्या काही आपण भाजून घेतलेल्या शेंगा होत्या त्या शेंगा यामध्ये टाकून घेतलेल्या आहे। आता आपल्याकडून जास्तीचं पाणी पडलं होतं, त्यामुळे बेसन पीठ थोडंसं जमा झालेलं आहे, पण ते जसं जसं आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करू तसं तसं ते पुन्हा एकदा मिक्स होणार आहे। तसंच आपण आता यामध्ये जेव्हा पाणी घालू ना तेव्हा सुद्धा ते व्यवस्थित असं मिक्स होतं। तसंच तुम्हाला जर ही भाजी सुक्की बनवायची असेल ना तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता। अगदी तुम्ही बेसनची भुर्जी जर कधी खाल्ली असेल ना त्या टाईपमध्ये ही भाजी लागते, परंतु आज आपण थोडीशी पातळ भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे आपल्याला आता पाणी सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे थोडासा, खूप थंड पाणी यामध्ये वापरायचं नाही, डायरेक्ट थोडं गरम केलेलं पाणी इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार। यामध्ये पाणी टाकून घेतलं त्यानंतर आता याला छान अशी उकळी येऊ देऊया। तसंच यामध्ये थोडेफार काही बेसन पिठाच्या जर गाठी गुठळ्या झालेल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। त्यामुळेच आपल्याला भाजत असताना पाण्याचं प्रमाण अगदी थोडंसं शिंतोडा द्यायचा आहे किंवा नाही दिला तरी सुद्धा चालेल। आता झाकण ठेवूया आणि भाजी शिजवून घेऊया। या व्यतिरिक्त आपल्याला या भाजीमध्ये काहीच घालायचं नाही, फक्त बेसन पिठापासून मस्त अशी ही भाजी तयार होते। 2-2 मिनिटे झाकण ठेवून मस्त अशी शिजवून घेतलेली आहे। तर खरंच खूप छान ह्या भाजीमधून सुगंध येत आहे आणि खरंच अप्रतिम अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर पहा, कुठलंही वाटण घाटण न करता किंवा शेंगदाण्याचा कूट न वापरता अगदी झटपट होणारी ही गवारची भाजी। तर पहा, जशी जशी मंद गॅसवरती शिजत गेली ना तशी तशी छान असं तिला कटसुद्धा यायला लागलेला आहे। तसं तर आपण कमी तेलकट भाजी बनवत आहोत, त्यामुळे अगदीच छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे। आता सगळ्यात शेवटून यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। एकदा नक्की बनवून पहा। बऱ्याच वेळेला आपल्याला आठवड्याभराच्या भाज्या काय बनवायच्या हा प्रश्न पडतो, त्याचमध्ये तुम्ही ही गवारची वेगळ्या प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून पहा, सगळ्यांनाच खूप आवडेल। तुम्ही जर एकदा बनवली ना तर आठवड्यातून 3 ते 4 वेळेला जरी बनवली ना तरी घरातले कंटाळणार नाहीत। इतकी चविष्ट आणि जबरदस्त अफलातून अशी भाजी तयार होते। भाजी तयार झालेली आहे, खाण्यासाठी मस्त अशी चमचमीत आपली गवारची वेगळ्या पद्धतीची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तसंच बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह। तोपर्यंत खा, बनवा, खा आणि मजेत राहा। धन्यवाद।